कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा। शाही दसरा महोत्सवाला राज्यस्तरीय दर्जा। शाही दसऱ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा। अमरावती जिल्ह्यात दुर्गोत्सवाची चाहूल। मूर्तिकारांची मूर्तीला आकार आणि सजवण्यासाठी धावपळ। लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव पूर्ण। एकूण 108 वस्तूंचा लिलाव करण्यात आला। त्यात सोने चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश। नवी मुंबईतील बीएमटीसी कर्मचाऱ्यांना मोबदला मिळणार। कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा आर्थिक मोबदला। आमदार विक्रांत पाटील यांची माहिती। विदर्भात अदानीकडून 70,000 कोटींची गुंतवणूक। 30,000 जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा। काटोलमध्ये रिलायन्स उभारणार 1,513 कोटींचा प्रकल्प। विदर्भाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा। पंढरपूरच्या कुरडू गावात आज सर्वपक्षीय बंदची हाक। मुरुम उत्खनन प्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी बंद। कुरडू गावाची बीडशी होत असलेल्या तुलनेच्या निषेधार्थही बंद। प्रभादेवीतील एल्फिन्स्टन पूल परिसरातील नागरिकांना दिलासा। इमारतीतील रहिवाशांचं पुनर्वसन परिसरातील म्हाडात होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावास मान्यता। राज्यातील पोलिसांनी पक्षपात टाळावा। सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी। 2023च्या अकोला हिंसाचार प्रकरणावरून टिप्पणी। रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। फ्रंटियर्स इन कोऑपरेटिव्ह बँकिंग अवॉर्ड संस्थेने घेतली दखल। गोव्यात होणार पुरस्कारांचं वितरण। रायगडमध्ये आगग्रस्त व्यावसायिकांना मंत्री भरत गोगावलेंकडून मदतीचा हात। 3 व्यावसायिकांना 50,000 रुपयांची रोख मदत करण्यात आली। रायगडच्या शासकीय मूकबधीर विद्यालयाच्या इमारतीचं बांधकाम रखडलं। 4 वर्षे झाली तरी बांधकाम अपूर्ण। विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय। हिंगोलीत वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेची तयारी सुरू। 38 वाळू घाटांचे प्रस्ताव पर्यावरण समितीकडे सादर। समितीने हिरवा कंदील दाखवल्यानंतर लिलावांचा मार्ग मोकळा होणार। महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिल्हा नियोजन भवनात जनसुनावणीचं आयोजन। 18 सप्टेंबर रोजी महिला आयोगाची नागपुरात जनसुनावणी। गणेशोत्सवात फुकट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई। 1070 फुकट्या प्रवाशांकडून 5 लाखांचा दंड वसूल। मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याने मागितली माफी। परमेश्वर वाघमोडे यांनी मागितली माफी। मराठा आरक्षणाच्या जीआरवरून ओबीसी आंदोलक संतप्त। लाखो मुंबईकर लवकरच होणार अधिकृत रहिवासी। 25,000हून अधिक इमारतींच्या ओसीचा मार्ग अखेर मोकळा। माधुरी हत्तीणी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राज्य सरकार आणि मठाच्या वतीनं दुसऱ्यांदा दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी। बीडमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता ओबीसींचा महामेळावा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे राहणार मेळाव्याला उपस्थित। हिंगोलीच्या औंढा नागनाथ पंचायत समितीत 57 लाख रुपयांचा अपहार। अपहाराचा गटविकास अधिकाऱ्यावर ठपका। 500 क्यूब्स एकत्र करून तयार केलं मुख्यमंत्री फडणवीसांचं चित्र। तुझ्यासारख्या कलाकारांमुळे महाराष्ट्राचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे। मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत केलं कौतुक। राज्यातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं। अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नवं नाव आता अहिल्यानगर। महाराष्ट्र शासनाकडून राजपत्र जारी। आज रात्री 12 वाजल्यापासून एल्फिन्स्टन पूल पूर्णपणे बंद राहणार। वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग लागू। चंद्रपुरातील बालाजी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया। प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत झाले उपचार। कुरडू गावातील मुरुम उपसा अवैधच। माढा तहसीलदारांचा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल। 120 ब्रास अवैध मुरुम उत्खनन केल्याचा अहवाल।
उद्या रात्रीपासून हार्बर रेल्वे मार्गावर 14.5 तासांचा ब्लॉक. डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी मेगा ब्लॉक. वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान लोकल सेवा बंद राहणार. चिमुकल्यांना कपडे धुवायला लावले. वसतिगृहातील चिमुकल्यांचं काम करतानाचा व्हिडिओ समोर. बीडच्या शृंगारवाडीतील वसतिगृहातील धक्कादायक प्रकार. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यास कोर्टात खेचू. गुणरत्न सदावर्तेंचा मंत्री विखेंना इशारा. ओबीसीतील छोट्या घटकांना मराठ्यांकडून त्रास. गुणरत्न सदावर्तेंचा आरोप. मालेगाव बोगस जन्मदाखला घोटाळ्या प्रकरणी 500हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल होणार. किरीट सोमय्या यांचा दावा. सोमय्या यांनी पोलिसांना दिले 750 पानांचे पुरावे. फ्रीवेवरील शिवडी येथील नाल्यावरचा रस्ता खचला. रस्ता खचल्यानं खड्डा पडण्याची घटना. यावर लवकर तोडगा काढण्यात यावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळांची मागणी. पुण्याच्या दिवे घाटात रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक सेवा बंद. आज सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. परभणीत मनसेचं बांधकाम विभागाविरोधात ठिय्या आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागातील बेकायदेशीर एसी विरोधात आंदोलन. ठाण्यातील वाहतूक कोंडी विरोधात आंदोलन. संतप्त घोडबंदरकर उतरले रस्त्यावर. हातात पोस्टर घेऊन खड्ड्यांसंदर्भातही नोंदवला निषेध. कोंडीमुळे घोडबंदरचे नागरिक त्रस्त. नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना मनसेचा भव्य मोर्चा. महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त मोर्चा. शहरातील विविध समस्या मोर्चातून मांडणार. हिंगोलीत पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांचं उपोषण. घरकुल योजनेचं काम पूर्ण होऊनही अनुदान मिळत नसल्यानं उपोषण सुरू. भंडाऱ्यात जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडीचं जन आंदोलन. आंदोलनाला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी. भंडारा जिल्ह्यातील रोजगार सेवकांचे जिल्हा परिषदेसमोर भीक मागो आंदोलन. 7 महिन्यांपासून रोजगार सेवकांचं मानधन थकीत. पुणे महामार्गावर असणारा टोल रद्द करणारच. अन्यायकारक टोल वसुलीवर राजू शेट्टी आक्रमक. अजित पवारांनी दमदाटी करू नये. राजू शेट्टींचं वक्तव्य. पैसे देऊन माझ्या विरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम. इथेनॉलवरून राजकीय दृष्ट्या मला लक्ष्य केलं जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गंभीर आरोप. कुर्डूमध्ये झालेला मुरुम उपसा बेकायदेशीर. त्याबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला. ग्रामस्थांनी गावाला वेठीस धरू नये. जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. बच्चू कडू 14 सप्टेंबरला परभणी दौऱ्यावर. शेतकरी शेतमजूर मेंढपाळ हक्क सभेची जोरदार तयारी सुरू. नाशिकमध्ये खुलेआम ड्रग्जचा वापर. संजय राऊतांचा खुलासा. जनतेच्या प्रश्नांवर पुण्यातही विराट मोर्चा. वोट चोरीच्या माध्यमातून सरकार आलंय. जनता यांना कंटाळलीये. जनतेनं यांना मतदान केलं नाहीये. संजय राऊतांचं वक्तव्य. मंत्री भुजबळांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द. भुजबळ नाशिकहून विशेष विमानाने लातूरला जाणार. वागंदरी गावी भरत कराड यांच्या कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट. वसई विरारमध्ये प्रताप सरनाईक यांचा लोक दरबार पार. लोक दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. नवे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्यावर निष्पक्ष काम करण्याची जबाबदारी. शपथ घेतल्यावर त्यांनी एक काम राष्ट्रहितासाठी आधी केलं पाहिजे. संजय राऊतांचं सामनातून भाष्य. मुंबईत काल रात्री भाजपची महत्त्वपूर्ण बैठक. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत वर्षा निवासस्थानी बैठक संपन्न. पालिका निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची बैठक. मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची बैठक. आज सकाळी 11 वाजता मातोश्रीवर बैठकीचं आयोजन. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक. राज्याच्या युवा धोरणाच्या आखणीत माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांचा समावेश. सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला केली होती मारहाण. मराठा आरक्षणाच्या GR संदर्भात वकिलांसोबत चर्चा. नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. भुजबळांचं विधान.
हिंगोलीच्या इसापूर धरणाचे 5 दरवाजे उघडले. 1702 क्युसेकनं पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. वर्धा जिल्ह्याला पावसाने झोडपलं. यशोदा नदीला पूर. शेकडो हेक्टरवरील उभी पिकं पाण्याखाली. सिक्कीममध्ये झालेल्या भूस्खलनात 4 जणांचा मृत्यू तर 3 जण बेपत्ता. विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात 1220 मिलीमीटर पावसाची नोंद. शक्कर तलाव ओव्हरफ्लो. 4 महिन्यात 2.5 लाख पर्यटकांची हजेरी. सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं. जोरदार पावसामुळे डोणगाव पुलावर पाणी. पूल ओलांडताना दुचाकीवरून 2 इसम वाहून जाताना बचावले. थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद. पश्चिम विदर्भात मुसळधार पाऊस. वर्धा नदीला पूर. गडचांदूर भोयेगाव मार्ग बंद. नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता. लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले. रेणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वाशिम जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकरी संकटात. बहरलेलं सोयाबीन पिकांवर अळ्या आणि किडींचा प्रादुर्भाव. शेतकरी मात्र चिंतेत. निलेश वेलांडे पाटलांची शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या घरी सांत्वनपर भेट. अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या प्रमाण चिंताजनक. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात फ्लॉवर आणि कोबीच्या दरात घट. दर घटल्यानं शेतकरी मात्र चिंतेत. पुढील 10 ते 15 दिवसांनी दर सुरळीत होण्याची शक्यता. तर रत्नागिरीत स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह 3 अटक. फाईल क्लिअर करण्यासाठी केली होती 16,000 रुपयांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिकाकडून 1 लाख रुपयांची खंडणी वसूल. मारहाण करून पैसे वसूल केल्याचा प्रकार समोर. पुण्याच्या तुळापूर परिसरात हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा. कारवाईत 10,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या घरातून मुद्देमाल जप्त. बंडू आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. 67 लाखांचे दागिने आणि 2 लाखांची रोकड जप्त. सिंधुदुर्गात मुलानेच केली आईची हत्या. दारूच्या नशेत हत्या केल्याची धक्कादायक घटना. पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ लेणी परिसरात एसबीआय एटीएम मध्ये चोरी. 16,60,100 रुपयांसह एटीएम मशीन घेऊन आरोपी फरार. मालाडमध्ये खाण्यावरून तरुणाची हत्या. गुरुकृपा बार बाहेर मध्यरात्री झालेल्या किरकोळ वादातून हत्या. या प्रकरणी 1 आरोपी अटकेत तर 4 आरोपी फरार. कल्याणमधून 6 बांगलादेशी महिलांसह एका इसमास अटक. 13 दिवसात बांगलादेशी महिलेकडे आधार कार्ड असल्याचं तपासात समोर. अल्पवयीन मुलाकडून चिमुकलीचं अपहरण. साताऱ्यातील राजवाडा परिसरातील घटना. चौकशीत अल्पवयीन मुलाची गुन्हा केल्याची कबुली. साताऱ्यात गुटखा विक्रेत्यांचा पर्दाफाश. सातारा पोलिसांची कारवाई. 99 लाखांचा गुटखा जप्त. छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा. 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर असलेल्याचा समावेश. मोडेम बाळकृष्णवर होतं 1 कोटी रुपयांचं बक्षीस. परभणीत दुचाकी आणि बैलगाडीचा अपघात. दुर्घटनेत 1 जण गंभीर जखमी. पालिकेच्या राजाच्या बागलाणमध्ये पिकअप आणि कारचा भीषण अपघात. अपघातात 3 मजुरांचा मृत्यू. 10 ते 12 मजूर जखमी. साताऱ्यात इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊनला भीषण आग. लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. आगीचं कारण मात्र स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ घाटात ट्रकचा भीषण अपघात. दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू. भिवंडीतील धामकर नाका परिसरात उघड्या गटारात टेम्पो अडकला. नाल्याचं झाकण नसल्यानं अपघात. चालकानं अनेक प्रयत्न केल्यानंतर टेम्पो बाहेर काढण्यात यश. भंडाऱ्यातील माने गावात पावसाची हजेरी. शेतशिवारात शेळी चारायला गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू. परिसरात हळहळ. नवी मुंबईत पोलीस शिपायाची आत्महत्या. स्वप्नील लोहार हे सानपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. राहत्या घरी गळफास घेत केली आत्महत्या. पत्नीशी फोनवर भांडण झाल्यानं आत्महत्या.
7 महिन्याच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं. चॉकलेट अडकून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू. बीडच्या काटवटवाडीतील दुर्दैवी घटना. परभणीच्या जिंतूर रस्त्यावर बस आणि पिकअपची धडक. दुर्घटनेत बस चालक किरकोळ जखमी. सुदैवानं जीवितहानी टळली. लातूरच्या सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ. सीपी राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शनिवारी मणिपूर दौरा. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये सुरक्षेत वाढ. दिल्ली पोलिसांची देशभरात तब्बल 12हून अधिक ठिकाणी छापेमारी. कारवाईत 9 संशयित इसिस दहशतवादी ताब्यात. नेपाळमध्ये भारतीय महिला पत्रकारावर हल्ला. कॅमेरा आणि इतर साहित्य जप्त करण्याचा प्रयत्न. मात्र काही नागरिक महिला पत्रकाराच्या मदतीला धावले. नेपाळच्या पंतप्रधान पदाबाबत प्रश्नचिन्ह. सुशीला कार्की यांना एका गटाचा विरोध. जेनझी आंदोलकांमध्ये पंतप्रधान पदावरून मतभेद. भारतीय समर्थक म्हणून कार्कींना. नेपाळमध्ये परिस्थिती पूर्ववत होण्याची चिन्ह. नेपाळचं सर्वोच्च न्यायालय रविवारी काम पुन्हा सुरू करणार. सरन्यायाधीश प्रकाश मान सिंह राऊत यांची माहिती. जगातील लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.